आपण आज उरलेल्या भातापासून रेसिपी तयार करणार आहोत, म्हणजेच हा फोडणीचा भात तयार करणार आहोत. त्यासाठी एक कांदा, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढं साहित्य लागणार आहे. ही रेसिपी एवढी छान आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच खाऊ शकतात. त्यासाठी कांदा, मिरची, कोथिंबीर ही छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे. लसूण पण बारीक बारीक कट करायचा किंवा ठेचून टाकला तरी चालेल. छान असं पूर्ण बारीक कट करून घ्यायचं. कोथिंबीर पण बघा आपली कट झालेली आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. एक कढई घ्यायची, ती तपली की नाही हाताने चेक करायची. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे स्लो गॅसवर छान असे भाजून घ्यायचे. मी शेंगदाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जेणेकरून हे शेंगदाणे लवकर भाजले जातील. त्यानंतर 3 चमचे तेल, थोडेसे जिरे, थोडीशी राई, लसूण, मिरची आणि कट केलेला कांदा हा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ते छान परतेपर्यंत आपण या भाताला हळद आणि थोडंसं मीठ लावून घेऊ, जेणेकरून हे सगळीकडे असे लागले जाईल. आता हे आपलं हा भात मिक्स केलेला आपण यामध्ये टाकून देऊया. त्यानंतर शेंगदाणे आणि आपण ते कोथिंबीर कापून ठेवली होती ते पण टाकूया. छान आपला भात रेडी आहे.